नमस्कार मित्रांनो, थोडक्यात पण सखोल सारांश प्रेरणादायी ह्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज श्री हनुमान जयंती या निमित्ताने आपण हनुमानांची जी हनुमान चालीसा आहे, ही हनुमान चालीसा बोलल्यानंतर कशा प्रकारचे फायदे आपल्या जीवनामध्ये होतात या संदर्भात आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, सर्वप्रथम सर्व भाई भक्तांना श्री हनुमान जयंती निमित्त हनुमान जन्म उत्सवाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। मित्रांनो, हनुमान चालीसा जर आपण रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर म्हटले तर हनुमान चालीसा बोलल्यामुळे मनाला एक समाधान, आनंद त्या ठिकाणी प्राप्त होतो। अनंत अडचणी आपल्या जीवनामध्ये जर येत असेल तर आपण नक्कीच हनुमान चालीसेचं पठण न विसरता रोज केले गेलं पाहिजे। जर आपण हनुमान चालीसेचं पठण जर करत असाल तर आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती आपल्या मनामध्ये निर्माण होत नाही। भूत पिशाच निकट न यावे, महावीर जब नाम सुनावे, अशी ओळ या हनुमान चालीसामध्ये आलेली आहे। तर भूत पिशाच सुद्धा आपल्यापासून लांब राहतात। हनुमान चालीसा ही जी आहे ही बोलण्यासाठी अवघे 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण हनुमान चालीसा बोलू शकतो। या हनुमान चालीसेचं महत्त्व, या हनुमान चालीसेचा अर्थ जर आपण बघितला तर 1-1.5 तास आपण त्याचा अर्थ, त्याचा भावार्थ नक्कीच त्या ठिकाणी सांगू शकतो। प्रत्येक चरणाचा अर्थ सांगितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हनुमान चालीसामध्ये किती महत्त्वाचे गुण त्या ठिकाणी सांगितले गेलेले आहे। मित्रांनो, आज हनुमान जयंती निमित्त आपण हनुमान चालीसा ज्यावेळेस वाचत असतो तर वाचत असताना त्याचे फायदे कोणकोणते होतात याबद्दल आपण माहिती घेऊया। सर्वप्रथम म्हटलं की भीतीपासून मुक्तता आपल्याला मिळत असते। दररोज जर आपण हनुमान चालीसेचं पठण केलं तर आपल्या मनातील भीती जी आहे ही भीती निघून जात असते। आयुष्यात बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीला अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून भीती वाटत असते। अशा व्यक्तीनं हनुमान चालीसेचं पठण अवश्य करावं, जेणेकरून त्याच्या मनातील भीती जी आहे ती भीती दूर होत जाईल। हनुमान चालीसेचं पठण जर तुम्ही करत असाल तर त्याच्यामुळे आपल्या मनात एक आत्मविश्वास निर्माण होतो। ज्यावेळेस आपल्याला यश मिळवायचं असतं तर यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास महत्त्वाचा आहे आणि बऱ्याच लोकांमध्ये आज आपणास आत्मविश्वासाचा अभाव दिसून येत असतो। त्यामुळे ज्यांना यश मिळवायचं त्या व्यक्तीने दररोज हनुमान चालीसा बोलली गेली पाहिजे। त्याचबरोबर हनुमान चालीसा जर आपण सतत बोलत असाल तर आपल्या जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या परिवारामध्ये एक आर्थिक अडचण सुद्धा आपल्याला मिळत असते। या आर्थिक अडचणीचा सुद्धा फायदा आपल्याला होऊ शकतो। हनुमान चालीसाचे पठण केल्याने व्यक्तीला आर्थिक त्रासातून मुक्तता मिळते। जर तुम्हाला कर्जामुळे त्रास होत असेल तर दररोज हनुमान चालीसाचे पठण आपण करावे, जेणेकरून आपल्या मनाला एक समाधान त्या ठिकाणी मिळतं आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आपला प्रारंभ होत असतो। मला म्हणायचं आहे की आर्थिक सुधारणा म्हणजे फक्त पठण केल्यामुळे होऊ शकत नाही, तर जे आपण कष्ट करतोय आणि कष्ट केल्यानंतर जो पैसा आपल्याला मिळतो त्या पैशातून पूर्ण पैसा खर्च न होता पैसा आपल्याकडे टिकत असतो। त्याच्यामुळे आर्थिक समाधान आपल्याला प्राप्त होत असते।
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी, कामात व्यर्थता येत असेल तर आपण रोज हनुमान चालीसाचं पठण जर केलं तर याही व्यवस्थेत आपल्याला फायदा होत असतो. अडचणी असेल, अडथळा असेल, यश मिळत नसेल तर आपण नक्कीच हनुमान चालीसाचं पठण करा. त्याचबरोबर आपल्या मनातील नकारात्मकतेची जी भावना आहे, ही नकारात्मकतेची भावना सुद्धा हनुमान चालीसा पठण केल्यामुळे, रोज वाचन केल्यामुळे, रोज बोलल्या कारणामुळे त्यामध्ये काय होतं, बदल होत असतो. हनुमान चालीसा पठण केल्यामुळे नकारात्मक भावना आपल्या दूर होतात आणि सकारात्मक भावनेचा विकास होताना आपल्या मनामध्ये दिसून येतात. पण याच्यासाठी नियमितपणे हनुमान चालीसा ही पठण करावी लागते. एकाग्रतेने ही हनुमान चालीसा आपण बोलायची. त्याचबरोबर माणसांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे आजार असतात. या आजार जर आपल्याला मुक्त करायचे असेल, हे आजार जर आपल्याला दूर करायचे असेल तर त्याहीसाठी हनुमान चालीसा ही खूप महत्त्वाची आहे. आजारी माणसांनी ज्यावेळेस हनुमान चालीसा बोलायला सुरुवात केली त्यावेळेस एक मनाला आनंद वाटतो, समाधान वाटतं आणि आपल्या पाठीमागे परमेश्वर आहे, देव आहे, अशा प्रकारची इच्छाशक्ती निर्माण होत असल्या कारणामुळे या आजारावरती सुद्धा आपल्याला मात करता येऊ शकते. आपल्या मनातील इच्छा असेल, ती इच्छा काही केलं तरी पूर्ण होत नाही आहे. अशाही वेळेस आपण रोज हनुमान चालीसाचं पठण करावं. जर आपण 7 वेळेस जर हनुमान चालीसा जर बोललात तर नक्कीच रोज 7 वेळेस जर हनुमान चालीसा आपण जर बोललात, एकाच वेळी एका ठिकाणी आणि बजरंगबली हनुमानाला ध्यान करून जर आपण विनंती जर केली तर नक्कीच आपल्या मनातील इच्छासुद्धा पूर्ण होण्यासाठी आपल्याला या हनुमान चालीसाची मदत होऊ शकते. या माहितीच्या माध्यमातून मला अंधश्रद्धा आपल्यापर्यंत पोहोचवायची नाही आहे, तर आध्यात्मिक मार्गाच्या माध्यमातून मनाला मिळणारी जी ऊर्जा आहे, जी प्रेरणा आहे, जे मोटिवेशन आहे, याच्यामुळे सुद्धा आपल्या जीवनातील अनंत कामे हे सहज होऊन जातात. पण ह्या गोष्टी करत असताना आपण आपल्या तन मन धनाच्या माध्यमातून, एकाग्रतेच्या माध्यमातून आणि इच्छाशक्तीच्या माध्यमातून आपण ही गोष्ट स्वीकारली गेली पाहिजे. मित्रांनो, मी सांगतो याच्यावर जर आपल्याला विश्वास निर्माण करायचा असेल तर आपण हा अनुभव घेऊन बघू शकता. रोज आपण हनुमान चालीसा म्हणायची, कमीत कमी 1 वेळेस, 7 वेळेस म्हणू शकता, 11 वेळेस म्हणू शकता आणि 108 वेळेस जर आपण हनुमान चालीसा जर बोलली तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये मनातील इच्छा आकांक्षा आपण पूर्ण करू शकतो. एवढी ताकद या हनुमान चालीसामध्ये आहे. म्हणून आपण सर्वांनी या हनुमान चालीसाचं पठण करावं, या हनुमान चालीसाचा अर्थ समजून घ्यावा आणि आपणही हनुमान चालीसा पाठांतर करून आपल्या कुटुंबातील लहान लेकरांना, सदस्यांना सुद्धा हनुमान चालीसा आपण जर घरामध्ये बोलत असाल तर त्यांनाही त्याचं अनुकरण होईल आणि त्यांनाही त्याचा अर्थ कळेल. म्हणून आपल्या घरामध्ये सुद्धा योग्य संस्कार निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी हनुमान चालीसाचं पठण करावं. एवढंच या ठिकाणी मी आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपणास सांगू इच्छितो. पुन्हा एकदा सर्व भाविक भक्तांना श्री हनुमान जयंतीच्या जन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय श्रीराम.